नमस्कार साहेब. मी तुषार खेडेकर, युनियन लीडर, फोल्डिंग डिपार्टमेंट. साहेब, आपल्याला कल्पना असेलच की 3 महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला एक लेटर दिलं होतं कामगारांच्या वतीने. आमच्या मागण्या इतक्याच आहेत की आम्ही ज्या मशीन्सवर काम करतो त्या मशीन्स खूप जुन्या झाल्या. त्यामुळे कदाचित एखाद्या कामगाराचा अपघात होऊ शकतो, कोणाचा पाय जाऊ शकतो, कोणाचा हात जाऊ शकतो, कामगार हा कायमचा अपंग होऊ शकतो आणि कोणाच्या जीवावर देखील बेतू शकतं. साहेब, आमच्या जास्त मागण्या नाही आहे. महागाई खूप वाढलेली आहे. आम्हाला महागाई भत्ता मिळावा एवढीच किमान अपेक्षा आहे. गेले 3 महिने आम्ही विदाऊट पेमेंट काम करतोय. हाताला काही फित नाही. आम्ही कंपनीचं नुकसान होऊ नाही दिलंय. कंपनी बंद नाही केली संपामुळे. आम्हाला माहिती आहे साहेब की आमच्यामुळे कंपनीचं कदाचित नुकसान होईल. हे लक्षात घेऊनच आम्ही अजूनही त्या जुन्या मशीन्सवर काम करतोय. पण साहेब, आमच्या जीवाला धोका आहे. प्लीज तुम्ही याचा विचार करा. आणि मला नाही वाटत की कंपनी आपली घाट्यात चालली. आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट्स, कपडे हे इंटरनॅशनल लेवलला एक्सपोर्ट होतात. मग प्रॉब्लेम काय? हे बघा साहेब, तुमचा प्रॉब्लेम आम्हाला कळलेला आहे. तुम्हाला ही मिलची जागा विकून त्यावर मॉल बांधायचे. या जागेची चौपट रक्कम तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी शेकडो कामगार देशोधडीला लागले तरी चालतील. पण तुमचं घर पैशाने भरलं गेलं पाहिजे ही तुमची अपेक्षा आहे. शेकडो कामगारांचं घर उद्ध्वस्त करून तुम्ही स्वतःचे इमले बांधायला बघताय आणि हे साफ चुकीचं आहे. कारण ही जागा तुमची नसून सरकारची. ती तुम्हाला व्यवसाय करायला लीजवर मिळाली. असं कामगारांना वाऱ्यावर टाकून तुम्ही तुमचं घर नाही भरू शकत साहेब. साहेब, हात जोडून सांगतो साहेब, असं नका करू. कामगार रस्त्यावर येते. कामगारांची मुलं लहान आहेत, शिक्षण घेतात. त्यांचे आई वडील म्हातारे झाले. दवाखान्याचा खर्च, त्यांच्या मजबुरीचा फायदा नका घेऊ साहेब. नाहीतर आम्हाला आमरण उपोषण करावं लागेल आणि याला जबाबदार तुम्ही असाल. लक्षात ठेवा. ही शेवटची तुम्हाला वॉर्निंग आहे असंच समजा. अजूनही मॅनेजमेंटने आमचा विचार करावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. येतो सर.